बोलली मला आणून द्या म्हणजे मी दुपारी मस्त करून बघते घरटीवर खूप छान बसून डाळ. एक्सपिरियन्स भारी असणार आहे. चला आता भाकरी होत आहे पटकन मी आता. तर इथे घट्टी आणली आणि त्याचं हे नव्हतं ना तर वैभवने बसून दिलं मधलं. तर आता इथे मी चहा वगैरे घेतला. म्हटलं चला गहून ते निवडून घेऊ कारण सगळे पीठ संपले. गव्हाचं पण संपलं, नागलीचं पण संपलं, ज्वारीचं पण, बाजरीचं पण संपलं. म्हटलं आता एकदाच दळून आणते. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर ब्लॉग उशिरा सुरू करते, 1 वाजलेला आहे. माझं स्वतःचं आवरलं आणि आज विचार चाललाय की घरटी आणावी वरतून जाता आणावं आईंच्या इथून आणि डाळ करून बघावी. तर विचार चाललाय, बरं होते की नाही ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करतेच मी. दिवसभराचं रुटीन जसं जसं होईल ना तसं तसं म्हणजे शूट करणार आणि तुम्हाला दाखवणार पूर्ण दिवसभराचं रुटीन. पण आज करणार आहे जात्यावर डाळ, तुरीची डाळ. बघू कशी होते. मी खूप एक्साइटेड आहे. पहिल्यांदा म्हणजे आयुष्यात कधीच नाही केलेलं मी ते, तर पहिल्यांदा करणार. बघू आता येतं की नाही. आणि चला आता मला जेवण करायचं आहे. भाकरी करते आणि पीठ पण संपले सगळे. आज सगळे निवडायचे आहे आणि बाजरीचं बघू शकते एवढंच आहे. एक भाकर होईल बहुतेक. तर चला आता भाकर करून घेते आणि मग दुपारी बोलते तुमच्याशी. घरची आणायला गेले वैभव. आणताय का? हे का आईची घरटी? हा इथेच ठेव. अशी ना आईची भारी आहे छोटीच. बघू शकता हे वरचा भाग आहे. बघू आता सगळं क्लीन करावं लागेल. सगळं जाळं वगैरे लागलं तर मस्त. इथे मला ना घरटी घ्यायची माझ्यासाठी आणि इथेच कायम ठेवणार मी. मस्त छान पण दिसते आपल्या टेरेसमध्ये. बोलली मला आणून द्या म्हणजे मी दुपारी मस्त करून बघते घरटीवर खूप छान बसून डाळ. एक्सपिरियन्स भारी असणार आहे. चला आता भाकरी होत आहे पटकन मी आता भाकरी करते, जेवण करते. मस्त घरटीवर आपण डाळ करून बघू आपली तुरीची. बघू शकता ही एवढी डाळ आहे. मस्त भिजवून मी तयार केली आहे. भिजवून वाळवून वगैरे. आपल्या इथे बाजूच्या भाकरी पण म्हणजे कसं घरटी डाळ कळली का जर एकदा आली की मी घरटी घ्यायला मोकळी. म्हणजे मग माझी स्वतःची घरटी घेणार मी. चला इथे भाकरी पण होत आहे. आणि दुपारी ना सगळे धान्य पण मला निवडायचे आहे. नागली, बाजरी, ज्वारी आणि गहू. तर इथे घट्टी आणली आणि त्याचं हे नव्हतं ना तर वैभवने बसून दिलं मधलं दांडा असतो. आणि इथे ना आधी करून बघितली आणि खूप बारीक झाली पिठं झाली. बघू शकता इथे आधी अशी एकदम तुकडे तुकडे होऊन गेली होती पण आता एकदम मस्त जमते. तर पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी घरटीवर करते. तर बघू शकता ना पडते आणि खूप टाकावं लागते तेव्हा ती पडते. इकडून ठेवू ना. टाका मुलांना पण एकदम इंटरेस्ट एकदम करायला. खाली पाडू नको यार. बरोबर त्याच्यातच टाक. त्याच्यातच टाकायचं. तिथे टाकायचं याला खाली टाकायचं. मुठी आणि असं टाकायचं. फर्स्ट टाइम आयुष्यात पुरातन पद्धतीने
थोडी धूळ येईल काय नाही. तर वरती पाकळण्यासाठी आली पण हवाच नाही. इकडे पडलं. तर बघू शकता अशी डाळ झालेली आहे. त्याच्यामध्ये इतके दाणे आहे आणि खूप पाकडून घेतला वरती मी. हवा पण नव्हती. अजून एकदा पाखडते आणि जे जे दाणे आहे ते काढून घेते, कारण हे विहान किंवा दाणे टाकले ना तर ते दाणे सगळे त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेलेले आहे. परत आता ते काढावं लागतील, निवडावं लागतील. आता थोडं थोडं करून मी डाळ ना पाखडून घेते. पाकडून जेवढं पाकट जातं ना तेवढं पाकडून घेते. आणि हे दाणे दाणे येतात ना हे पण निवडून घेणार सगळे. तर डाळ तर मस्त झालेली आहे तुरीची, बघू शकता एकदम भारी झालेली आहे. आणि वाटलं नव्हतं येईल पण आली. दुसरा टाईम अजून छान येईल तेव्हा थोडी काळजी घेईल, ते दुसरी एक्स्ट्रा डाळ जाऊ नये म्हणून. तर आता हे सगळं क्लीन करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला नंतर. तर इथे आमचं डाळीचं काम झालंय, खूप हे गेलं. तर आता साफ करणं चाललंय. तर वरती गेली थोडंसं हे करून आणलं हवेने, पण हवाच नव्हती. परत खाली येऊन पण पाखडलं आणि निवडली. फायनली आपली डाळ रेडी झालेली आहे. बघू शकता आपली तुरीची डाळ एवढी पडली, खूप भारी वाटतंय. मस्त अशी डाळ झालेली आहे. आता छानपैकी त्याला मी बॅगमध्ये पिशवीमध्ये भरून मस्त ठेवणार. आणि ती आपली घट्टी ही आईंची घट्टी आहे. त्यावेळेस ही घट्टी ना 25 रुपयाला घेतली ती आईंनी आणि आता घट्टीच्या प्राईस 4000 5000 झालेले आहे. ठेवते तर मला आता असं वाटतं की घट्टी घेऊन टाकावी स्वतःला, कारण मला आता डाळ जमायला लागली. खूप सोपी आहे. पहिल्यांदा ना बारीक बारीक पडली, पण जसं आपण दाब देतो ना त्या पद्धतीची पडली डाळ. आता इथे सगळं भरून घेते. आणि विहाननी पण निवडू लागला विहान डाळ. म्हणजे कियाराला पण बोलवलं होतं, विहानला पण बोलवलं. कियारान थोडीशी निवडली, पळून गेली घरात, पण विहान पण होता निवडायला. हो ना विहान आता शूट करतोय. तर त्यांनी सुद्धा मला मदत केली. तर त्याला मी आज मस्त आईस्क्रीम देणार आहे त्याच्या आवडीची छानपैकी. तर अशी आपली डाळ तयार झालेली आहे मस्त. आणि संध्याकाळ होऊन गेली आवडता पूर्ण दिवस त्याच्यातच गेला. आता गरम गरम असं चहा ठेवणार. डाळ तर झालेलीच आहे. तर आता हे एवढं आवरून घेते आणि बोलते तशी. तर आता इथे मी चहा वगैरे घेतला. म्हटलं चला गहून ते निवडून घेऊ, कारण सगळे पीठ संपले. गव्हाचं पण संपलं, नागलीचं पण संपलं, ज्वारीचं पण, बाजरीचं पण संपलं. म्हटलं आता एकदाच दळून आणते. तर ही 2 किलो बाजरी घेतलेली आहे. त्यात काहीच घाण नाही आहे. बुधवारच्या बाजारातून मी जी बाजरी घेतली ती आहे. नंतर ही दिंडोरीच्या बाजारातून घेतलेली आपली ज्वारी आहे. तर ती पण मी 2 किलो दळून आणणार. ही नागली 1 किलो आहे, 1 का 1.5 किलो असेल, ती पण दळून आणणार. आणि
गहू घेतलेली, अंदाजे गहू घेतले. तर मग गहू एवढे आता पटापट ही निवडायची गरज आहे गहू, पण मग हे काहीच निवडायची गरज नाही. आता पटापट निवडून नुसतं पाकडून घेणार थोडंसं आणि भरून ठेवणार. तर बाजरीन ते ना लवकर पीठ संपत आता, कारण मी भाकरीच खाते म्हणून घ्यावेच. 2 किलो नाही तर 1-1 किलो आणते नाही दळून. म्हटलं 1-2 किलो दळून आणून असं पाकडून वगैरे घेते. चला आता हे सगळं निवडून झालं की बोलते तुमच्याशी. तर इथे सगळे निवडून झालेले आहेत. आता ना वजन पण करून बघू किती किती भरलेले आहेत. नागली तर वाटते मला 1 किलो, पण तरी करून बघू. तर ह्या अशा क्लिपच लावते मी याला, इझी पटकन. आता ती गाठ मारून दिली ना तर ती पटकन खोलत पण नाही. किती किलो 8 किलो आहे. आणि ना सगळं मिळून किती किलो, किती 5 किलो म्हणजे 2-2 आणि 1 किलो असेल. बरोबर 5 किलो भरलेला आहे. 2-2 किलो आणि हा नागली 1 किलो. इथे सगळे धान्य आपले निवडून झालेले आहे. आता दळून आणायची. चला आता झाडून वगैरे घेते. आज खूपच जमले, घरातले सगळे कामं केले. आज डाळ केली, आता गहू ते सगळं निवडलं. कपडे वाळत करायचे अजून. तर आता हे ना कपडे वाळत करून देते, झाडून देते आणि नंतर चला बोलते. दळण टाकलेलं आहे इथे. तर ना आमचे कसे एक छोटे छोटे दळण आहे, त्याला वेळच लागतोय. थांबलो इथे. तर इतक्यात जेवण झालं, डिशवॉशरला भांडे लावलेले आहे. इतक्यात आवरलं आणि झाडांना पण पाणी घालून दिलं, कारण सकाळी मग लक्षात नाही राहत, ऊन पडतं. तर रात्रीचीच मी झाडांना पाणी घालते. आणि काय म्हणतं, आता इतक्यात पाणी घातलं आणि सगळे पीठ दळून आणले. तर तुम्हाला दाखवते. तर आपलं नागलीचं पीठ दळून आणलेलं आहे. नागलीचं पीठ याच्यातच ठेवते. त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ आहे. ज्वारी, तर एवढं ज्वारीचं पीठ. त्याला मी ना अशा क्लिप्स लावून ठेवते, बांधत नाही, म्हणजे एकदम इझी जातं. असं फ्रीजमध्ये ठेवते मी सगळं पीठ. ज्वारी, बाजरी आणि ते बाजरीचं पीठ, असे 3 पीठ दळून आणलेले आहे भाकरीचे. आणि इथे आपली डाळ जी आज घरटीवर केली ती बघू शकता किती सुंदर दिसते. एवढी डाळ झालेली आहे. मस्त 4-4.5 किलो डाळ असेल, बघू शकता. तर हा फायदा असतो खेड्यावरून तूर घेऊन येणं आणि घरी स्वतः आपली तुरीची डाळ करणं. हा फरक असतो खूप. आणि ते पण कमी प्राईसमध्ये. आता तुरीची डाळ ही पिवळी तुरीची डाळ चालू आहे आता, म्हणजे मॉलमध्ये वगैरे किंवा दुकानात काहीतरी 160 की काहीतरी आहे. 130 की 120 रुपये किलो प्रमाणे चालू आहे. तर ही 85 रुपये किलो प्रमाणे आणली होती आणि तूर 4 किलो आणली होती. आणि मस्त अशी डाळ झाली, बघू शकता किती छान दिसते. येल्लो एकदम मस्त, जशी दुकानातूनच आणली अशी डाळ दिसते.
तर अशी जात्यावर मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम डाळ केली, निवडली, वाखडली आणि अशी तयार झालेली आहे आपली डाळ. मस्त उद्या भरून ठेवणार. तर खूप छान वाटतंय, बघू शकता. आणि गव्हाचं पीठ पण आहे. आता मी ते भरून ठेवते गव्हाचं पीठ. आणि गव्हाचं पीठ भरण्यासाठी एक छान टीप आहे. त्याला कधीच खराब म्हणजे काही होणार नाही, काहीच नाही. तर तुम्ही डब्यामध्ये, ज्या डब्यामध्ये ठेवता ना त्या डब्यामध्ये रिकामी काळी पिठी ठेवायची खाली आणि पीठ टाकायचं. काहीच त्याला होत नाही, जाळं लागत नाही, काहीच नाही. म्हणजे आपण आता कसं 8-8 दिवस 9-9 दिवस बाहेर जातो फिरायला वगैरे, पिठाकडे लक्ष नसतं तर कधी कधी त्याला जाळं लागून जातं. त्याच्यामुळे ती काळी पिठी रिकामी ठेवायची, ही टीप होती आजची. तर तेच आता आवरून ठेवते, सगळं पीठ ठेवून देते, गव्हाचं पीठ भरून ठेवते. आणि माझ्यासाठी मस्त जिऱ्याचं पाणी पण केलेलं आहे मी इथे, बघू शकता. जिऱ्याचं पाणी उकळत आहे, तर बंद करून देते. थोडंसं कोमट झालं ना तर मग थोडंसं कोमट म्हणजे असं घेणे योग्य झालं की मी पिते. तर आता पीठ पण भरून ठेवते. इथे गव्हाचं पीठ आहे, ते पण भरून ठेवते. तर मी तसंच ठेवते भरून. काडीपिठी टाकते रिकामी आणि त्याची माझ्या मम्मीने सांगितलं होतं काडीपीठ टाकायची, तर ते टाकते आणि भरून ठेवते नेहमी. आणि इथे आपले पीठ, भाजी पण निवडून ठेवली. भाजी घेऊन आली होती, मस्त तांदूळक्याची भाजी घेतली. तर भाजी घेतलेली आहे, निवडून ठेवली उद्यासाठी डब्याला. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आहे आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल, आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट करून सांगा कसा होता ब्लॉग. चला, बाय बाय.